कढईमध्ये कढीपत्ता टाकला की कसं कर्र होतं की नाही. पण हाच कढीपत्ता जेव्हा पोटात जातो ना, तसं शरीरामध्ये सुद्धा भन्नाट गोष्टी घडतात. अहो, साध्या सुद्धा नाही, बरेच असे तसे फायदे आहेत की जे तुम्हाला माहिती नसतील. त्यासाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. कुठल्याही जेवणामध्ये फोडणीमधला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच हा कढीपत्ता. तुम्हाला माहितीये का, कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट, ब्ला 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 अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या शरीरासाठी एकदम कमाल आहेत. तर त्याचेच अनमोल असा पहिला फायदा मी तुम्हाला सांगते. हा फायदा म्हणजे दुसरा तिसरा काही नसून केस अकाली पांढरे होत असतील ना, तर त्यापासून तुम्हाला वाचवणार आहे हाच कढीपत्ता. कढीपत्त्यात असणारे व्हिटॅमिन बी, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट तुमच्या केसांच्या मुळांमधलं ना जे मेलेनिन आहे, रंगद्रव्य ज्याच्याने आपला रंग टिकून राहतो ना, तो रंगद्रव्य ते टिकून राहतं. कढीपत्ता खोबरेल तेलात टाकून उकळायचा आणि ते तेल तुम्ही डोक्याला लावलं ना, तर दररोज 2 ते 3 पानं त्याचबरोबर जर तुम्ही चावून खाल्लीत ना, तर तुमचे अकाली होणारे जे पांढरे केस आहेत ती समस्या तुमची टळणार आहे. तुमचे केस काळे भोर होणार आहेत आणि त्याचा खूप फायदा आहे. त्यामुळे एकदा तरी हे नक्की करून बघा. दुसरा फायदा आहे तो म्हणजे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कढीपत्ता एकदम कमाल आहे. कढीपत्त्यामध्ये ना टॅनिन्स आणि कार्बोझोल अल्कलाइड मोठ्या प्रमाणात असतं, ज्यांच्यामध्ये ना तीव्र यकृत संरक्षण असे गुणधर्म असतात. म्हणजे थोडक्यात यकृताला प्रोटेक्ट करण्याचे गुणधर्म असतात. दारू, औषधं किंवा जंक फूडमुळे लिव्हरवर येणारा ताण कमी करून लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी कढीपत्ता हा उत्तम भूमिका बजावत असतो. त्यामुळे आहारात नक्की घ्या. तिसरं म्हणजे डोळ्यांचं आरोग्य आणि दृष्टी सुधारण्याचं काम करतो. मंडळी, कढीपत्त्यात मुबलक प्रमाणामध्ये ना व्हिटॅमिन ए असतं. यामध्ये असणारं कॅरोटिनॉइड जे आहे ना, ते डोळ्यांच्या रेटिनाचं रक्षण करायचं काम करतं. नियमित कढीपत्त्याचं जर तुम्ही सेवन केलं, रात्रीच्या वेळेस जो काही ब्लाइंडनेस आपल्याला तो नाईट ब्लाइंडनेसचा जो प्रॉब्लेम असतो ना, तो सुद्धा दूर होतो. त्याचबरोबर वयानुसार होणारा मोतीमेंदूचा त्रास किंवा डोळ्यांचा जो थकवा आहे तो सुद्धा कढीपत्त्यामुळे दूर होतो. चौथं म्हणजे अँटी डायबिटिक हा कढीपत्ता आहे. कढीपत्त्यामधलं जे अल्कलाइड आहे ना, ते काय काम करतं माहिती का, स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना सक्रिय करण्याचं काम करतं. स्वादुपिंड म्हणजे आपला पॅनक्रियास. यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजचं पचन योग्य रीतीनं होतं आणि अचानक रक्तामधली जर साखर वाढत असेल तर ते साखर वाढण्याचा धोका सुद्धा टाळतो. टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे एक नैसर्गिक औषध मानलं जातं. पाचवं म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. कढीपत्त्यात रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल अर्थातच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद असते आणि त्याचबरोबर आपलं जे ओव्हरऑल कोलेस्ट्रॉल आहे ते बॅलन्स सुद्धा हा कढीपत्ता करतं. यामधले अँटीऑक्सिडंट जे आहेत ना, ते स्ट्रेस कमी करण्यासाठी काम करतं. त्यामुळे हृदयाच्या पेशींवरची जी चरबी जी आहे ना, ती सुद्धा यामुळे साठत नाही आणि हृदयाचं आरोग्य सुद्धा जपलं जातं. पुढे आहे ते म्हणजे वजन नियंत्रणासाठी मदत. कढीपत्त्यामध्ये ना असा एक चमत्कारिक इन्ग्रेडियंट असतो ना, जो इन्ग्रेडियंट तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरत असतो. विशेष म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी साचण्यापासून रोखत असतो. याशिवाय ना कढीपत्ता मेटाबॉलिझम वाढवतो आणि यामुळे शरीरातले फॅट्स जे आहेत ना, ते मोठ्या प्रमाणात आणि वेगानं बर्न व्हायला मदत होते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ दूर करणं. विशेषतः गर्भवती महिलांना होणारी सकाळची जी मळमळ असते, पित्त आहे किंवा प्रवासादरम्यान आपल्याला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम होतो, जी उलटीसारखं आपल्याला वाटतं, यावर कढीपत्ता अत्यंत प्रभावी आहे. कढीपत्त्याचा रस लिंबू आणि मधासोबत घेतलं तर पोटातील ऍसिडिटी आणि मळमळ एका मिनिटात शांत होते. सो ज्यांना मोशन सिकनेस आहे त्यांनी नक्की हे करा. पुढे म्हणजे अँटीबॅक्टेरियल आणि त्वचेचं इन्फेक्शन दूर करतं. कढीपत्त्यामध्ये ना जीवाणूंविरोधात लढण्याचे म्हणजे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, अँटी फंगल गुणधर्म आहेत. कढीपत्त्याची पानं बारीक वाटून त्याची पेस्ट जर चेहऱ्याला तुम्ही लावली तर पुरळ, पिंपल आणि त्वचेच्या ॲलर्जीवरती जो काही आपल्याला त्रास होतो, दाह होतो, तो सगळा बरा होतो. त्वचा वेगानं रिकव्हर व्हायला लागते. पुढचा मुद्दा तो म्हणजे स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करतो. कढीपत्त्यामध्ये विशिष्ट सुवासासाठी ना लिनानोल नावाचा एक असा घटक असतो ना, की जो खूप फायदेशीर असतो. कढीपत्त्याचा सुगंध आणि वाफ यामुळे आपण जेव्हा घेतो तेव्हा आपली मज्जासंस्था म्हणजे आपलं न्यूरॉन आणि नर्वस सिस्टीम एकदम नॉर्मल होते. तणाव, चिंता या सगळ्या गोष्टी दूर होतात. शरीर, मेंदू सगळं काम डाऊन होतं. पुढचं म्हणजे ॲनेमिया दूर करतो. कढीपत्तामध्ये भरपूर आयर्न असतं, फॉलिक ऍसिड असतं. या दोघांचं उत्तम कॉम्बिनेशन यामध्ये असतं. त्यामुळे काय होतं, शरीरात आयर्न शोषून घेण्यासाठी फॉलिक ऍसिडची गरज असते आणि हे दोन्ही कढीपत्त्यात एकत्र आढळतात. त्यामुळे
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कढीपत्ता खाणं अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे स्त्रियांनी हा आवर्जून खायला पाहिजे. तर मंडळी काही टिप्स देते. कढीपत्ता वापरण्याची काही पद्धत आहे ती सुद्धा सांगते. नंबर 1, सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचंय. रोज सकाळी 3 ते 4 ताजी कढीपत्त्याची पानं चावून खा आणि वरून कोमट पाणी प्या. त्याचा तुम्हाला फायदा होईल. पुढे कढीपत्त्याचा चहा तुम्ही करू शकता किंवा काढा बनवू शकता. पाण्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, थोडंसं आलं उकळून गाळून घ्या आणि त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचंय. त्याचबरोबर पावडर सुद्धा मार्केटमध्ये मिळते कढीपत्त्याची पानं वाळवून त्याची पावडर तुम्ही बनवू शकता आणि ती ताक, सूप किंवा भाजीवरती टाकून छानपैकी वापरू शकता. तर असा हा सर्व गुण संपन्न असा हा कढीपत्ता चिवड्यामध्ये आला, डाळीमध्ये आला, उसळीमध्ये आला तर अजिबात असा उचलून आता काढून टाकायचा नाहीये. तो कढीपत्ता आपण खायचा आहे. कारण कशा ना कशा तरी मार्फत जर तो कढीपत्ता आपल्या पोटात गेला तर आपल्याला खूप 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 त्याचा फायदा होणार आहे आणि आपलं शरीर खूप सुदृढ आणि छान होणार आहे. त्याच्यामुळे हा जो कढीपत्ता आहे त्या कढीपत्त्याचा भरपूर वापर करा. भरपूर कढीपत्ता तुमच्या आहारामध्ये ठेवा. विशेष म्हणजे आपल्या भारतीय खाद्यपदार्थांमध्ये, संस्कृतीमध्ये, मग ते दक्षिणात्य असू दे किंवा उत्तरेच्या बाजूचं असू दे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कढीपत्त्याला महत्त्व आहे. त्याच्यामुळे जसं मी आधी म्हणाले तो असा पकडून टाकून नाही द्यायचा आहे, मस्तपैकी खायचा आहे. चव सुद्धा राहील आणि शरीर सुद्धा सुदृढ राहील. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा आणि असंच आमच्यावर प्रेम करा.